नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खंडाळा भागातील जे सेवादास नगर शिवारामध्ये एका 40 ते 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निर्मम हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. आणि ही घटना आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आलेली आहे. आता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला संपूर्ण जे फॉरेन्सिक टीम मार्फत जी पट्टी आखलेली आहे, जो रेस्ट्रिक्टेड एरिया करण्यात आला आहे, ते तुम्ही बघतच असाल. आता प्राथमिक घटनेची माहिती अशी की आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता वसंतनगर पोलीस स्टेशन येथे एक फोन येतो की खंडाळा शिवारातील जे सेवादास नगरच्या बाजूला आणि क्रेशरच्या मागे जो भाग आहे, जो पडीक भाग आहे, त्या ठिकाणी एका 40 ते 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह त्या ठिकाणी असल्याची माहिती हे वसंतनगर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. ही माहिती कळताच तात्काळ ठाणेदार झांबरे साहेब आणि एपीआय सुगत पुणगे साहेब तसेच संपूर्ण पोलीस स्टाफा यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि सद्यस्थितीमध्ये घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. आता त्यांच्याच मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर जे मृतदेह आहे हे आसपासच्या परिसरातील व्यक्तीचा नसल्याची माहिती त्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यामुळे प्रश्न हा निर्माण झाला की सदर व्यक्ती कोण, त्याचा मृतदेह या ठिकाणी कशा प्रकारे आला, नेमका हा पुसद तालुक्यातील व्यक्ती आहे का, नेमका प्रसंग काय, नेमकी घटना काय, हे जे संपूर्ण प्रश्न आहे त्याचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. सद्यस्थितीमध्ये घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन उपस्थित झालेली आहे. वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे लवकरच यवतमाळतून श्वान पथक तसेच फिंगरप्रिंटवाले जे अधिकारी कर्मचारी स्पेशल टीम या ठिकाणी उपस्थित होणार असल्याची ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. सदर घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडालेली आहे, कारण की जे चेहरा आहे तो मोठ्या दगडाने ठेचून नाहीसा करण्यात आलेला आहे. बरं, एक आणखी धक्कादायक बाब म्हणजे अशी की सदर मृतदेह हा 2 ते 3 दिवस अगोदर या ठिकाणी घटना घडली असावी आणि हत्या करण्यात आली असावी अशा स्थितीमध्ये आढळून आलेला आहे. त्याचं कारण असं की जे मृतदेह आहे तो कुजलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे. आता लवकरच जे सदर मृतदेह आहे या ठिकाणाहून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता जे प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहे की सदर व्यक्ती कोण, तो पुसद तालुक्याचा आहे का, नाही तर कुठलचा आहे, नेमकी घटना काय, नेमके मारेकरी कोण, नेमका तो प्रसंग काय घडला. आता येथील उपस्थित व्यक्तींच्या मते सदर व्यक्तीची ही हत्या किंवा त्यास मारहाण बाहेर करण्यात आली असावी आणि या ठिकाणी मृतदेह आणून टाकला असा येथील उपस्थित व्यक्तींचा त्यांना शंका आहे. आता नेमका हाही जो प्रश्न आहे, ज्यावेळी पोलीस तपास करतील, ज्यावेळी सत्य बाहेर येईल, त्यानंतरच आपल्याला ह्या ज्या संपूर्ण बाबी आहे ते कळू शकेल. हे संपूर्ण जे उद्भवलेले प्रश्न आहे लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाग 2च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.